हा देवाभाऊ आधुनिक अभिमन्यू आहे. त्याला चक्रव्यूहामध्ये घुसता येतं आणि चक्रव्यूह तोडून बाहेर सुद्धा येता येतं. त्यामुळे नादाला लागू नका असं ठणकावून सांगत 2024च्या विधानसभेचं मैदान गाजवायला उभे असणारे देवेंद्र फडणवीस त्यांच्याच नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व टिकवू शकतील का, की महाविकास आघाडीतर्फे जोडलेली जातीची समीकरणं ही त्यांना शह देऊ शकतात, याचाच आढावा घेऊयात ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता. थोडक्यात पण महत्त्वाचं. जातीची समीकरणं नेमकी कशी आहेत किंवा भाजप बॅकफुटला का पडतोय हे सुरुवातीला आपण जाणून घेऊयात. नागपूर लोकसभेला मिळालेल्या लीडनुसार 1998 ते 2009 पर्यंत काँग्रेसचे विलास मुत्तमवार हे नागपूरचे खासदार होते. 2014ला त्यांचा पराभव करून नितीन गडकरी हे खासदार झाले. त्यानंतर 2019ला नाना पटोले तर 2024ला विकास ठाकरेंचा पराभव करून नितीन गडकरी हे सध्या खासदार आहेत. विजयाचं गणित जरी निश्चित असलं तरी सुद्धा मताधिक्याची आघाडी ही 19च्या तुलनेमध्ये यावेळी घटलेली दिसतेय. आणि ह्या मागचं नेमकं कारण काय आहे, महाविकास आघाडीनं कुठला ट्रॅप लावलाय हे पाहणं सुद्धा फार महत्वाचं आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत नागपूर विधानसभेचे 6 गट पडतात. त्यामध्ये पहिला नागपूर दक्षिण पश्चिम हा मतदारसंघ 2009च्या पुनर्रचनेमध्ये निर्माण झालेला होता आणि 2009 पासून आजपर्यंत इथलं प्रतिनिधित्व हे देवेंद्र फडणवीस करतायत. 2014 नंतर ते महाराष्ट्र राज्य पातळीवरती महत्वाचे नेते झाले होते. तरी सुद्धा या मतदारसंघाकडे त्यांनी अजिबात दुर्लक्ष केलेलं नव्हतं. या मतदारसंघाचा नागपूरच्या इतर मतदारसंघाच्या तुलनेमध्ये प्रचंड विकास झालाय. हा विकास ग्राउंड लेवलचा आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्याची कुठलीही गरज भाजपला वेगळी काही अशी वाटत नाही. इथल्या ड्रेनेजचं काम, मेट्रोचं राहिलेलं अर्धवट काम, तसंच रस्त्याचं रुंदीकरण हे महत्वाचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीयेत. ह्या प्रश्नांना घेऊन इथले स्थानिक लोक पाठीमागे कोर्टात सुद्धा जाऊन आलेले होते. पण फडणवीस यांनी दिलेली आश्वासनं आता पूर्ततेच्या वाटेवरती आहेत. त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघात समाधानकारक परिस्थिती आहे. आता जाणून घेऊयात महाविकास आघाडीनं नेमका काय ट्रॅप लावलाय, कसं जातीचं समीकरण फडणवीस यांच्या विरोधामध्ये का जात आहेत. तर यावेळी काँग्रेसकडनं कुणबी समाजाचे प्रफुल्ल गुडघे यांना फडणवीस यांच्या विरोधात उतरवण्याची पूर्णपणे तयारी केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीनं विनायक भांगे यांना फडणवीसांच्या विरोधात उभं करण्याचा निर्णय सुद्धा घेतलाय. आता जर ग्राउंड लेवलचं राजकारण पाहिलं तर नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये कुणबी मतदारांचं प्रमाण हे जास्त आहे. जवळपास 70,000 पेक्षा सुद्धा जास्त मतदान हे कुणबी समाजाचं आहे. तर मराठा आणि दलित समाजाचं मतदान हे 13% इतकं आहे. आतापर्यंत विकासाच्या मुद्द्यावरती भाजपला एकहाती मतदान होत होतं. पण सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद विदर्भामध्ये चर्चेला नाहीये. पण तरी सुद्धा महाविकास आघाडीतर्फे हा वाद तिथं चर्चेला आणला जाऊ शकतो ह्याची जवळपास खात्री सुद्धा आहे. आता कुणबी समाजातनंच येत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सुनील केदार ह्या दोघांना सुद्धा भाजपा सरकारनं पाठीमागच्या काळामध्ये लक्ष केलेलं होतं. त्यात अनिल देशमुख यांच्या विरुद्ध केलेले आरोप हे सिद्ध झाल्यानंतर कोर्टानं त्यांना जेलवारी सुद्धा घडवून आणलेली होती. पण आता आपल्या समाजावरती अन्याय होतोय, आपल्या नेत्यांना मुद्दामून लक्ष केलं जातंय, अशा स्वरूपाची स्ट्रॅटेजी महाविकास आघाडीतर्फे काही दिवसांपासून नागपूरमध्ये सुद्धा रुजवली जाते असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आणि जर का ही स्ट्रॅटेजी वर्क केली गेली तर मात्र 2024ला फडणवीस यांना सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. कारण की कुणबी बहुल मतदान कॅच करण्यासाठी बीजेपीमध्ये आतापर्यंत त्या मतदारसंघामधनं कुठलाही प्रभावी कुणबी समाजाचा नेता अस्तित्वात नसल्यामुळे त्यांना महाविकास आघाडीचा हा ट्रॅप उधळून लावणं शक्यच नाहीये. त्यामुळे आता मतदार विकासाच्या बाजूने जातात की त्यांना महाविकास आघाडीनं दिलेल्या ह्या ट्रॅपमध्ये अडकून पडतात हे पाहणं महत्वाचं आहे. नंबर 2 वरती नागपूर दक्षिण या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेले मोहन मते यांना भाजपातर्फे यावेळी सुद्धा उमेदवारी देण्यात येते. तर त्यांच्या विरोधात गिरीश पांडव, अतुल लोंढे यांचं नाव प्रामुख्यानं चर्चेत आहे. या मतदारसंघामध्ये जातीय समीकरण नसली तरी सुद्धा महाविकास आघाडीतर्फे इथं करण्यात आलेला प्रचार हा भाजप विरोधी वातावरण आणि या मतदारसंघामध्ये प्रभावीपणे मांडण्यात आलेले मुद्दे या मतदारसंघाची गणितं बदलून टाकतात. इथं महाविकास आघाडीकडनं ही जागा काँग्रेसला जात असली तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडनं ही जागा मागितली जाते अशा सुद्धा चर्चा पाठीमागे होत होत्या. आता उद्धव ठाकरेंना या मतदारसंघामध्ये कसलाही जनाधार नाहीये किंवा त्या तोडीचा नेता सुद्धा उपलब्ध नाहीये. त्यामुळे परिणामी उद्धव ठाकरे गट विदर्भामध्ये विशेषतः नागपूरमध्ये रुजवण्यावरती त्यांचा भर असल्या कारणानं काँग्रेसची ही जागा ओढवून घेत असल्याच्या चर्चा होत होत्या. पण काँग्रेसनं त्यांना चपराक देत ही जागा आपल्याकडेच ठेवली असल्याचं सुद्धा बोललं जातंय.
भाजप विरोधी वातावरण महाविकास आघाडीनं पेटवले तरी सुद्धा निवडणूक या मतदारसंघामध्ये पालटवण्यासाठी अजून कुठले मुद्दे चर्चेला येत आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की याच मुद्द्यांच्या आधारे इथली गणितं पलटू शकतात. तिसरं, नागपूर पूर्व भाजपाचे कृष्णा खोपडे ह्या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत. सलग 3 वेळा 2009 पासून ते ह्या मतदारसंघावरती निवडून येत आहेत आणि आलेले आहेत. 2009 पासून त्यांच्या विरोधात सतत काँग्रेसचा उमेदवार देण्यात येतो, पण काँग्रेसच्या उमेदवाराची होणारी पिछेहाट पाहता महाविकास आघाडीतर्फे शरद पवार ह्या जागेसाठी आग्रही आहेत असं सुद्धा दिसून येतं. काँग्रेसच्या ऐवजी यावेळी शरद पवार गटाला ही जागा सोडण्यात यावी. शरद पवार गटातनं इच्छुकांची संख्या ह्या मतदारसंघामध्ये वाढती राहिलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नेमका कुठला निर्णय घेईल आणि काँग्रेस ही जागा सोडेल का, किंवा राष्ट्रवादीतर्फे ह्या मतदारसंघामध्ये कोणता चेहरा कृष्णा खोपडे यांच्या विरोधामध्ये दिला जातो हे अजून तरी कुठल्याही प्रकारे स्पष्ट झालेलं नाहीये. पण तरी सुद्धा कृष्णा खोपडे यांचा जनसंपर्क जर आपण बघितला तर त्यांना हरवणं हे महाविकास आघाडीतर्फे सध्या तरी शक्य नसल्याचं बोलतायत. सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला आनंद नाही झाला? मला पीसीओडीचा त्रास आहे. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. एक काम कर, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ देऊ नका. नंबर 4 वरती नागपूरमध्ये आहे. या ठिकाणून प्रवीण प्रभाकर दटके यांना भाजपकडनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि सध्या विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना भाजपातर्फे उमेदवारी ह्यावेळी निश्चित नाहीये. त्यामुळे सुरुवातीपासूनच असं बोललं जात होतं की हा मतदारसंघ इथे विशेष करून या ठिकाणी चर्चेला येतो, कारण की विद्यमान आमदारांनाच यावेळी तिकीट देण्यावरती महायुती आणि महाविकास आघाडीचे ह्या दोघांचे सुद्धा भर आहे, हे सुद्धा आपण पाहिले. पण या मतदारसंघातील आमदार विकास कुंभारे यांच्या मतदारसंघाचं जर गणित पाहिलं तर जातीय समीकरणं ह्या ठिकाणी उफाळून आलेली पाहायला मिळत आहेत. त्यामुळे विकास कुंभारे यांच्याऐवजी हलबा समाजाला खुश करण्यासाठी भाजपाकडनं हलबा समाजातनं येणाऱ्या दुसऱ्या उमेदवाराला पसंती दिली गेली आहे. 2009 पर्यंत काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या नागपूरमध्ये राजकीय समीकरणं बदलली आहेत, जी आजपर्यंत कायम आहेत. गेल्या 15 वर्षांपासून नागपूर मध्य विधानसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाकडेच आहे. पण 2019च्या निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागू शकतं अशी सुद्धा शक्यता होती. पण अखेरच्या क्षणी मतं भाजपाकडे वळली आणि पुन्हा एकदा भाजपनं याच ठिकाणी बाजी मारली. नागपूर मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघातील जातीय समीकरण पाहिलं तर इथं अल्पसंख्याक आणि बहुसंख्य समाज जवळपास समान आहे. 2011च्या जनगणनेनुसार विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या ही 69,548 आहे, जी एकूण मतदारांच्या 22.41% आहे. तर अनुसूचित जमातींची संख्या ही 64,575 आहे. त्याचवेळी 29,802 अनुसूचित जातीचे मतदार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मग या भागामध्ये ओबीसी, जनरलसह इतर जातीचे लोक सुद्धा मोठ्या संख्येनं आहेत. यासोबतच हलबा समाज हा सुद्धा एक महत्त्वाचा समाज या ठिकाणी आहे. विद्यमान आमदार कुंभारे हे सुद्धा हलबा समाजातले आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून हलबा समाजानं आरक्षणाची मागणी केली आहे. त्यामुळे तिथला हलबा समाज हा भाजप विरोधात आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. त्यामुळे आता मात्र यावेळी हलबा समाज किती प्रमाणात भाजपला साथ देतो यावरतीच भाजपच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे. नंबर 5 वरती नागपूर पश्चिम. या ठिकाणून विकास ठाकरे हे आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजपतर्फे कुठला चेहरा दिला जातोय हे अजूनही स्पष्ट झालेलं नव्हतं. पण नुकत्याच आलेल्या तिसऱ्या यादीनं भाजपातर्फे सुधाकर विठ्ठलराव कोहले यांना उमेदवारी घोषित केली आहे आणि विकास ठाकरे हे लोकसभेमध्ये नितीन गडकरींच्या विरोधात उभे होते, पण झालेल्या दारुण पराभवानंतर त्यांनी विधानसभेला उभं राहण्याचा निर्णय घेतला. विकास ठाकरे यांचं ह्या मतदारसंघावरती वजन वाढलेलं असलं तरी सुद्धा त्यांच्याकडनं सत्ता खेचून आणण्यात सुधाकर कोहले यांना देवेंद्र फडणवीस यांची साथ मिळेल आणि त्यातनं समीकरणं बदलतील हे मात्र निश्चित आहे. काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह झालेला सुद्धा पाहायला मिळतोय. यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना काँग्रेसकडनं ही जागा हिसकावून घ्यायची आहे हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे संघाची नेमकी ताकद या मतदारसंघामध्ये कशा स्वरूपात लावली जाते, काँग्रेसकडनं कुठले मुद्दे चर्चेत आणले जातील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. नंबर 6 नागपूर उत्तर. या ठिकाणी विद्यमान काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांचा मतदारसंघ आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, त्यामुळे भाजपतर्फे या ठिकाणी शह देण्यासाठी डॉक्टर मिलिंद पांडुरंग माने यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. डॉक्टर मिलिंद माने यांचा शहरी तसंच ग्रामीण भागामध्ये मोठा जनसंपर्क आहे आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत तसंच सगळ्याच सामाजिक कार्यामध्ये हिरिरीनं भाग घेतात आणि आतापर्यंत घेत आलेले सुद्धा आहेत. त्यामुळे मतदारसंघामध्ये त्यांच्या नावाच्या चर्चा
मागच्या काही दिवसांपासून होत आहेत. भाजपाकडनं ऐनवेळी चेहरा बदलला जाऊ शकतो ह्याची भीती सुद्धा होती. पण अखेर शेवटी तिसऱ्या यादीमध्ये त्यांच्या नावाची सुद्धा घोषणा झाली. नितीन राऊत यांना काँग्रेसचे सुनील केदार आणि राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचं मोठ्या प्रमाणावरती त्यांची मदत होणार आहे. तर भाजपाकडनं डॉक्टर मिलिंद माने यांच्यासाठी संघ तसंच फडणवीस समर्थ प्रचाराचे कामं हाती घेतील हे आता निश्चितच आहे. त्यामुळे काँग्रेसचा हा बालेकिल्ला हिसकावून घेण्यात भाजपला कितीपत यश मिळतं हे महत्त्वाचं असलं तरी सुद्धा आत्ताच झालेल्या लोकसभेला या मतदारसंघातनं नितीन गडकरी यांना अत्यंत कमी प्रमाणात मतदान मिळालं होतं. त्यामुळे भाजपचं सुद्धा इथलं वर्चस्व कमी होत असलं तरी सुद्धा या विधानसभेमध्ये त्यांना ते वाढवणं भाग आहे. आपला उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वतोपरी काम करण्यावरती काँग्रेस तसंच भाजपाकडनं सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत. आणि तरी सुद्धा ही जागा जर का निवडून आली तर काँग्रेसला एका अर्थी नागपूर जिल्ह्यासाठी आव्हान जाणार हे निश्चितच आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? कोणत्या कोणत्या जागेवरची समीकरणं बदलू शकतात आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत रहा सत्य पे सत्ता.